दाखवतो तुम्हाला. प्रस्तुत वरील दोन्ही मोजणी प्रकरणी भूमापक यांनी सादर केलेला खुलासा योग्य असून एकत्रित योजनेनुसार अभिलेख 7/12 व प्रत्यक्ष जागेवरील वहिवाट मध्ये आदला बदल दिसून येत आहे. त्यामुळे सदरची मोजणी प्रकरणे इकडून विना कार्यवाही निकाली काढण्यात तुमची मोजणी निकाली काढण्यात आली. नाही मग त्या गोष्टी बोललो मी त्या वाक्यावरती. तर साहेब काय म्हणले की म्हणजे हे तुमची अर्धी मोजणी झालेली आहे, आता तुम्ही उरलेले पैसे भरले की तुमचा ताबा कुठे आम्ही सुद्धा लिहून देणार 959 मध्ये. ऐका ना, हे चांगल्या पद्धतीचं वाक्य ते. आणि हो 960 दोन्हीचे पण मला 2च मिनिटे द्या सर, मग नाही बोलणार. मग ह्यांनी साहेबांनी काय सांगितलं तुम्ही ऐकूया की 959 मध्ये जे लोक आहेत त्यांनी बी पैसे भरायचे आणि ग्रामपंचायतने बी पैसे भरायचे, दोघांचे 2 सेपरेट मोजण्या करायच्या. मग हे आदल्या पद्धतीचं वाक्य येणार नाही आमच्याकडे. पण त्याला उपाय त्यांनी काय सांगितलं की त्याला मोजणी एकदाच होते, 10 वेळा आम्ही केली काय तुम्ही केली काय, त्याचा रिझल्ट तरी कसा आला पाहिजे. ह्याच गटाची मोजणी मी दिलेले पैसे भरले. मग ऐका ना भाऊ, मी आपल्या साहेबांनी काय मला उत्तर दिलं म्हणजे मोजणीला पैसे भरू नका, तलाठी साहेबांकडे जाऊ. तलाठी साहेबांना फोन केला त्यांनी, सरकारगाव साहेब का साहेब सरकारगाव साहेबांना फोन केला आणि लगेच मॅडमला पंचनामा करायला लावला की ह्या गटात कोण आहे, 959 मध्ये कोण आहे. 960 गट आहे ग्रामपंचायतचा आणि ग्रामपंचायतच्या जागेमध्ये बेरबाद करून ठेवली. हेच आपलं आमचं म्हणणं असं आहे, आम्ही कारण बीएससीची जागा तिथे काही इश्यू नाही. पण तुमचं साधं पुढे 959 सा सातबारा नाहीये ना, म्हणजे मग तुम्ही जागा नाही, ताब्याला नाही, ऐका. वहिवाटीच्या ताब्याला फार महत्त्व आहे, बिझनेस आहे. ताब्याला फार महत्त्व आहे. 100 वर्षाची वरवट आणून डीपी रोडला सगळं हटवलं का नाही आपण. 100 वर्षाची वरवट होती कार्यालयाची. जागेचा मालक हा आहे, यांच्या परवानगीनं पीएमआरडीनं जे काही तुमचं जनकल्याणकारी काम आहे त्या खात्याने परवानगी घेतली का जागा मालकाची? ग्रामपंचायतचं नाहार घेतलं काहीच नाही. ऑफिस बांधलं बरोबर, ते शासकीय इमारत शासनाने बांधली. शासन आता नाही, जेव्हापासून संविधान लागू झालं ना, जे काय समजा एखाद्या खाजगी जागेत काही जरी करायचं असलं तर शासन त्या माणसाची परवानगी घेतं. एकतर त्याचं बक्षीस पत्र दिलं जातं गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंट त्यांना मोबदला देतं त्याच्या बदल्यामध्ये प्रोसेस केली. पण हा माणूस त्या गट नंबरचा मालक आहे, याचं काय घेतलं का तुम्ही? यांचं काय सिग्नेचर आहे, यांचं काय बक्षीस जिल्हा परिषदेचे. बरं, तुम्ही जो प्रश्न विचारताय 100% त्याची पण फाईल काढून मी पाहतो. नाही मला तुमच्या 1 मिनिट तुम्ही जर थोडं शंका क्लिअर करू द्या ना. क्लास ऑफिसर आहे, थोडा आहे क्लास 1 आहे, क्लास 1 ऑफिसर आहे आणि बरोबरच स्लिप ऑफ टंग. पण मला काय म्हणायचं सर की आता तुम्ही काय निकाल दिलेला आहे की बाबा तिथं शासनाची इमारत आहे आणि आलटापालट झाली, अशी कशी आलटापालट होती हो? म्हणजे शुद्ध ऐका ना सर, ऐका ना, कागद मी नाही बोलत, कागद बोलतो. याच्या आधी काय ते कागद काय बोलतो हे बघा. सध्या ती बाटली त्या टेबलवर ठेवली म्हणजे तो बाटलीचा टेबल झाला का नाही? ती बाटली कधी उचलून कचऱ्यात टाकता येते किंवा तिचं मूव्ह करता येतं दुसरीकडे. पण ही जी टेबल आहे जागेवर राहणार आहे. तशीच ह्या माणसाची जमीन आहे, त्या जमिनीवर तुम्ही एखादी वस्तू बसवली आणि ती वस्तू दिसते त्याच्यावर म्हणून त्या वस्तूची जमीन नसते. त्याचा जो मूळ ओनर आहे, रिअल इस्टेट का म्हणतात त्याला, खरी प्रॉपर्टी, ती इमूवेबल आहे, तिचं व्हॅल्युएशन ह्या माणसाच्या पिढ्या ती नावावर आहे. तर त्या ठिकाणी समजा गव्हर्नमेंट असा त्याच्या विचारण्याशिवाय किंवा गव्हर्नमेंट ताबा आहे ना असा घेतलेला नाही, त्यांनी बक्षीस पत्र आहे का यांचं? मी पाहून घेतो. आतापर्यंत हा विषय ऐका, इमारतीच्या मागणी जिल्हा परिषदेची ज्यावेळेस ती बांधली, मला सांग त्यावेळेस सगळ्यांनी काय हरकत घेतलेली नसणारी, म्हणजे ह्याचा अर्थ काही ना काहीतरी